भांडण नाही, असा शेजार नाही. यांचं देशपांड्यांचं झाड माझ्याकडे आलं, इथल्या कंपाऊंडवर. सुरू, तुमचा कचरा आमच्याकडे पडतो. माझा कचरा नाहीये हो, तो झाडाचा आहे. तुम्ही माझा कचरा का करताय? काय हरकत आहे देशपांडे साहेब असं ठरवायला की समजा तुमचे आंबे मी खाल्ले, माझ्या चिंचा तुम्ही खाल्ल्या, क्या फरक पड रहा? मी केलंय हा असं. आमच्या शेजाऱ्याचे आमचे भांडणं व्हायच्या बेतात होते. अगदी आंबा आणि चिंच, शेवग्याच्या शेंगा असं होतं ते. म्हणलं त्या झाडेला काय कळतंय की याला शेवगा नको आणि याला आंबा नको? उलट त्याला असं वाटतं की सगळ्यांना सगळं हवंय. आपण हे समजावून घेऊया ना झाडांची भाषा. ते डॉक्टर आहेत, आजही आहेत, आमचा अतिशय चांगले संबंध आहेत. मुद्दाम जाऊन बसलो, म्हणलं आपण एक ठराव करू, झाडांना वाढू देऊ. तुमच्याकडे आलेली फळं, तुमची माझ्याकडे आलेली फळं, म्हणजे कंपाऊंड ओलं की फळं बदलली, म्हणजे फळं वाटण्या करून टाकू. आज सकाळी जो गुळांबा झाला तो शेजारच्या आंब्याचा आहे. आणि आमच्याकडची लिंब मजुरणी सहित त्यांचे लोक सगळे भरपूर खातात. दोघेही पुरेसं पाणी घालतो. तुम्हाला एवढंच करायचंय, पाणीच घालायचंय ना, अजून जास्त काय करायचंय? भगवद्गीता ही पाणी घालतं, लक्षात घ्या. आणि जेव्हा भांडणाची वेळ येते त्यावेळेला त्याच्या पायऱ्या सगळ्या भगवद्गीता सांगतं. कौरव पांडवांचं भांडण आहे ते एका दिवसात पेटलेलं नाही, म्हणून त्याची कथा असा शब्द तेवढ्यासाठी लिहिला आहे. कथा म्हणजे असं इकडून तिकडून 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 असं बोलत बोलत कधी ठिणगी पडेल हे सांगता येत नाही, अशी ती गोष्ट आहे. राज्याचं भांडण आहे, राजकारणातली भांडणं, त्याला फार आगापिछा नसतो. खरं एरवीच्या भांडणालाही नसतो, विशेषतः नवरा बायकोच्या भांडणाला तर बिलकुलच नाही. का भांडतात हे स्वतंत्रपणाने चिंतन करत बसलं तर खरंच मोठा पेच आहे. अध्यात्मानं आणि सगळ्या ग्रहगोलाचे सगळे गणित सुटतील, पण हे गणित सुटणं मोठं अवघड आहे. का भांडायचं? तुम्ही त्या दिवशी मला काय म्हणले होते ना, हा असं करून बसतो. काय म्हणलो होतो मी? असेच विसरता ना याचे प्रतिशब्द, कारण ते घोळत असतं मनात. आपल्याला विसरवू म्हणाले, वाकडं बोलता येत नाही, वेगळं सांगता येत नाही. चान्स, दरवाजा लावायचा. मला इतकं विसरली ना, मी कड्या कोंड्या केवढ्या चांडलेल्या आहेत, मी दिसला नाही का? अहो पण ते काय चुकून राहिले. चुकून कसं राहतं? हो रिच्छा, काय अर्थ आहे याला? इथपासून ते छोटे पोट्टे, त्यांच्या मारामाऱ्या, नो. उपाय एकच, दोघांनी मिळून समोर बसून समझोता केला पाहिजे. समझोता करायची पद्धत भगवद्गीतेत सांगितली आहे. कृष्ण परमात्मा पांडवांच्या वतीनं कौरवांच्याकडे गेलेत. घरातलं माणूस नाही चालत, दोन्ही पार्टीतलं माणूस नाही चालत, तिसरं चालतं, थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन, ते चालतं. कृष्ण म्हणाला मी जातो, मी कोणतंही रूप घेऊ शकतो. जाऊन समजावून सांगितलंय दुर्योधनाला. प्रश्न विचारला, अरे तुला कळत नाही का? जे सगळ्यांना कळतं ते तुला कसं कळत नाही? भांडू नये, आपलंच आहे, वाटून खाऊ, सुखानं राहू. बरं, जे काही मुद्दे पुढे येतात त्याच्यात काही अर्थ नाही हेही समजून घ्यायला काय हरकत आहे? ते तुला कळच कसं नाही? दुर्योधन म्हणाला, इथे गोच्या, हे महाभारताचा, भगवद्गीतेचा हा प्रारंभ आहे. हा प्रारंभ समजून घ्या. दुर्योधन म्हणतो, मला सगळं कळतं पण वृत्ती मला परवानगी देत नाही. माझी वृत्ती अशी आहे की ती मी कितीही समझोता करायचं म्हणलं तरी सुद्धा परवानगी देत नाही. आणि मग आपल्याला योगशास्त्र सुरू होतं. वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टाः. ह्या वृत्तींना कसं बदलायचं? चित्तवृत्ती निरोधः. म्हणून भगवद्गीतेत सगळे मार्ग सांगितले. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग.
ज्याला असं वाटतं की नाही नाही काम करत राहू, मी विज्ञान युगातला आहे, करत राहा. ज्याला असं वाटतं की नाही नाही हे सगळं समजून घेऊ, विवेकानंदांचा ज्ञानयोग वाचा. ज्याला असं वाटतं की नाही नाही मला ते कर्मयोग आणि भक्तियोग हे आमच्या ते ज्ञानयोग नको वाटतात, मला आपलं भक्ती केलेली आवडते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आवडतं मला, हरकत नाही, जा करा. वारीत जा, एकटे जा, कसेही जा, ठाईच बसोनी करा एक चित्त, इथपर्यंत त्याचा सगळा प्रवास आहे. तेणे पांडुरंग घरा येतो, करा घरी करा, हरकत नाही. तुकाराम महाराजांनी सगळं सांगितलं. आमच्याकडे प्रारंभ बिंदू सांगितलाय, गाढ भावनी चर पण एकादशी कर. मग हळूहळू केव्हा तरी लक्षात येईल की एवढं खाणं चांगलं नाही. झोपच येते, भजन कुठलं करणार. बरं जाऊ दे, मग आठवड्यातून एक दिवस कोणताही वार पकड, प्रत्येक वाराला देव आहे, ग्रह आहे, माणसं आहे, सगळं सगळं आहे, कधीही कर. पांढरे बुधवार कसे असतात कोण जाणे, पण ते आहेत. सगळ्या रंगाचे रविवार आहेत, सगळ्या रंगाचे बुधवार आहेत, तुला जे पाहिजे ते निवड. पण प्रारंभ कर आणि मग हळूहळू तुझ्या लक्षात येईल की तिथे धारणा करावी लागते. धारणा करणं मात्र खूप आवश्यक आहे. धारणेसाठी काही त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणून भगवद्गीतेत त्याची सगळी वर्णन आहेत. 6वा अध्याय असो नाही तर 9 ते 15 अध्याय असोत, 9 ते 15 अध्यायांमध्ये सगळ्याच्या सगळी उपाययोजना दिलेल्या आहेत. म्हणून ज्याच्या मनात थोडंसं भांडण येतं, ज्याच्या मनात थोडासा क्रोध येतो, ज्याच्या मनात षड्रिपू कुणी ना कुणीतरी येतो, त्यानं भगवद्गीतेच्या वाचनाला, पठन पाठनाला प्रारंभ करावा. पण कधीतरी हेही चिंतन करायला त्याने हरकत नाही की मेल्यावर 15वा अध्याय का म्हणतात. आपल्या वेळेलाही असंच म्हणतील का. मी तर सगळं मी लिहून आमच्या पूर्णपात्र्यांकडे लिहून दिले, श्रद्धांजलीत माझ्या काय काय बोलायचं ते सगळं लिहून दिले. काही येडवाकडं बोलण्यापेक्षा नीट सांग ना काय ते. मी लिहून दिलेलं बोलायचं. लक्ष शब्द चुकला, वाक्य चुकला मी उठून बसेन, हा सांगून ठेवतो. अनेकांना मृत्यूची भीती पण वाटते. रजनीशांच्या लिखाणामध्ये एक मुल्ला नसरुद्दीन नावाचं एक पात्र आहे, मोठं मजेशीर आहे, सहज विनोदी पद्धतीनं फार छान समजावून सांगतात. ते सांगून मी पुन्हा 15व्या अध्यायाकडे वळतो. त्याने बायकोला विचारलं, माणूस मेला म्हणजे काय होतं. ती म्हणाली काही नाही, तो झोपतो, हळूहळू त्याचे सगळे शरीर थंड पडत जातं, त्याला बोलता येत नाही. असं आहे का. तो होता लाकूडतोड्या, जंगलात गेला, युरोपातला असेल, बर्फ पडलं, हातपाय गार पडले, तो खाली पडला, आडवा झाला, हातपाय गार झाले, बोलता येईना, त्यानं डिक्लेअर केलं आपण मेलो. तिकडून काही माणसं चालली होती, त्यांच्या लक्षात आलं की हा मनुष्य झोपलाय, हालचाल करत नाही, रिस्पॉन्स देत नाही, याचा अर्थ हा गेला. म्हणून त्यांनी तिरडी बिरडी सगळी बांधली, न्यायला लागले, गावात शिरले. स्मशानघाट माहीत नाही, कारण तेही दुसऱ्या गावातलेच होते. मग जेव्हा ते इकडे तिकडे भरकटायला लागले, त्यावेळेला हळूच त्यानं वरून सांगितलं की मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा उजवीकडे निघत होती. सांगायचा हेतू असा की हे नक्की आहे ना, मग त्याचं चिंतन केलं पाहिजे ना. अपवाद कोणीच नाही हो, कोणीच नाहीये. रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. अनेक वेळेला त्याचं चिंतन घडतं. आपण एक ना एक दिवस जाणार आहोत हे नक्की. घाबरायसाठी सांगत नाही. आत्ताचं जे माझं सगळं आयुष्य तेच दुरुस्त झालं पाहिजे. याद कर सिकंदर के दोनों हाथ आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अपना हो या आला हो सबको लौट जाना है. सगळ्यांना जायचंय. सिकंदरही थांबला नाही.
मग त्याच्या आधी चिंतन केलं तर सुखपूर्वक का जाऊ नये, पुढचा प्रवास छान का होऊ नये, त्या प्रवासाचं चिंतन करू ना. ते सगळं चिंतन भगवद्गीतेत आहे. 15व्या अध्यायात ते दिलंय. ऊर्ध्व मूल मध शाखम अश्वत्थम प्राभुर्व्ययम. हे तुझं डोकं आहे ना, हे त्याचं मूळ आहे. तसा हा देह आहे, ही सृष्टी आहे. परमेश्वर वरती आहे आणि खाली सगळा त्याचा विस्तार आहे. एकोहम बहुश्याम, मी एकटा अनेक व्हावं असं मला वाटतं. एकापासून एक्सप्रेशन, आविष्करण हे झालेलं आहे. हे सगळं त्याचं आविष्करण आहे. आमचं आविष्करण इथून आहे. इथे सगळे मिनिस्ट्री बसलेली आहे.